सरपंच यांना सूचना आहे की सर्वांना खाली बसून घ्यावी. थोडं थोडं जायचं थोडं जायचं आईला दोन मुली आणि 2 मुलं. मी मोठे 2 नंबरचा अच्छा, 1 नंबर तुम्ही, 2 नंबर ते आणि 3 नंबर आता पण मला 2 मुले छोटे आणि संतोषला ही मुलगी छोटाच मुलगा 7 वर्षाचा. ही कुठल्या शाळेत जाते? सर्वांना सूचना आहे की साहेब या ठिकाणी आल्यानंतर सर्वांनी खाली बसायचे. सर्वांना विनंती. काय होणार त्या अकॅडमीमध्ये तुम्हाला कुठे मला आठवडी कळम चालतो म्हणजे आठवडे गाव आणि शिवकळम धाराशिव कळम आणि मी पुण्याला असते कोंड्यामध्ये शेती. हां, येऊन जाऊन मग ते आपलं गडी वगैरे बघा दादा आता सरपंचांना काही शेती आहे का 20 दोघांमध्ये म्हणजे आई वडील सगळे बारमाही पीक असतं नाही कुठलं असं म्हणजे पाणी नाही पाणी ऊस वगैरे कसं घर नाही 15 वर्ष नाही हे घर पुढे हे मामाचं सगळं समाजकार्य तुमच्या बाबाचं हां माझ्या मोठ्या मामाचं आई कुठं असतं? मग इथंच असते ना सगळं पडले ह्याने कधी आई आणि सरपंच इथं राहायचं. हो सरपंच आई वडील सरपंच माझा लहान भाऊ तो गेला की मग तो भाऊ काय करतो आता आहे तो? तो काय असं शेतीच पाठीमागं समाज का त्यांचं लग्न झालं? हो लग्न विद्यार्थी मुलगी हा एक छोटा मुलगा आहे ते त्यांचा व्यवसाय काय? काय नाही हे शेती जीसीपी कापडी छोटं हे गावात जास्त समाजकार्य तुमचं माहेर कुठलं? सगळं तोच होता मी दादा करता सवरता. हां करता होता जो काही तो म्हणून तेच फोकसमध्ये ते कसं खूप आमच्याकडे वेदनादायी झालेलं आहे. काल आम्ही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने निर्णय घेतलेला आहे की ह्याची न्यायालयाच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी करायची. आम्ही 2 प्रकारची चौकशी करतो, कुणाचाही दबाव घेऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी IG लेवलचे त्यांच्यामार्फत पण चौकशी करतो आणि दुसरी चौकशी न्यायालयाच्या मार्फत की ह्याच्यात कुणाचं काही इंटरफेअर त्या ठिकाणी होऊ नये म्हणून. हे अतिशय म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारीच घटना आहे. तुम्ही म्हणजे आता गेलेली व्यक्ती येऊ शकत नाही परंतु पूर्णपणे तुमच्यावर जो आघात झालेला आहे त्याच्यातनं जे कोणी ज्यांच्या कुणाचे लांघ्यामध्ये असतील ज्याचं कुणाचं मास्टर माइंड असेल ते कुणालाही आम्ही सोडणार नाही. मी तुम्हाला ताई मी तुम्हाला माहिती आहे की तुमचा माझा स्वभाव आम्ही अजिबात कोणाला सोडणार नाही. आत्ता पण मी येताना आज समाजाला संपलं मी मुख्यमंत्र्यांना पण सांगून निघालो की हो आता मी तिथं जातो. सरकारच्या वतीनं त्यांच्या आई असतील, त्यांच्या बहीण असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांचे भाऊजाई असतील, मुलं असतील त्यांना सगळ्यांना विश्वास देतो. तुम्ही अजिबात घाबरू नका. पूर्णपणे सरकारचं लक्ष वेळ पडली पोलीस बंदोबस्त घ्यावा लागला असेल तर पोलीस बंदोबस्त आणि पुन्हा
म्हणजे आता या मुलांचं भवितव्य मुलीचं भवितव्य त्याचं सगळं एक स्वप्न होतं. आपण त्या पद्धतीने पुढं सगळ्या गोष्टी प्राप्तीला त्या ठिकाणी लावू. प्रचंड मोठं हे झालेलं आहे, परंतु तुम्हाला जे म्हणजे तुम्ही त्यांचं टी व्हीला वाचलं तुमच्या बंधूंचं नक्की ऐकलं, तुम्ही आम्हाला ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कुणाला त्या सोडणार नाही. तुम्हाला आता नदीच्या काळात दिसेल पोलिसांना पण ज्यांच्यावर ॲक्शन घ्यायची होती त्यांच्यावर ॲक्शन घेतलेली तुमच्या पण कारवाई चाललेली आहे. आणि रोजचे रोज रिपोर्ट चालू केला की आज काय झालं, उद्यापर्यंत तपास काय झाला, परवा तपास काय झाला, तेवढं मी तुम्हाला खाते 100% त्या ठिकाणी. लवकरात लवकर मी तर पुण्यातच असता, मी पण बऱ्याचदा पुण्यात असतो. तुम्हाला मी तिथं पण तुमचं म्हणजे तुम्हाला सांगायचं पुण्यामध्ये खूप लक्ष असायचं, करत असतो होता. त्या सगळं मी आजारी, माझी आई आजारी सारखं असते. खूपच वेगळं होतं, तेव्हा म्हणत होतं. आणि वाघ त्याला वाटायचं आपण काही केलंच नाही, त्याला भीतीच नव्हती ना अशी. त्याच्यामध्ये आई आम्ही सगळेजण या ठिकाणी लक्ष देतो. मला तर सगळ्यात जास्त नष्ट झालेलं पण तुमचं पण मला समजतं, परंतु 100% ह्याच्या पाळामुळं जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करतो. अजिबात म्हणजे अजिबात माझा आणि सरकारचा शब्द आहे की कुणालाही पाठीशी घातलं जाणार, कुणालाही पाठीशी घातलं आहे आता तुमच्यावरती विश्वास बघा. आता तुम्ही असल्यावर माझ्या वडिलांना वापस आणू शकत नाही. फक्त माझ्या वडिलांना न्याय देणार. 100% बाळ न्याय देतो. तू काळजी करू नको. तुझं पुढचंही काही काही करिअर असेल, तुझं तुम्ही एकत्रही करा. पूर्णपणे तुला पुढच्या बघते, कारण त्याचं बाहेर करणं त्याचं पुढचंही तुझ्या करिअरच्या बद्दल सगळी जबाबदारी तू काळजी करू. बरोबर आहे. त्याच्या संदर्भात न्याय मिळवून देण्याच्याकरताच आलेलो आहे. त्यामध्ये मी तुला विश्वास देतो, अजिबात त्याच्यात तुला सोडलं जाणार नाही. कारण अतिशय व्यवस्थितपणे त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यंत्रणा कामाला लागलेली. आज आमचं अधिवेशन संपलं. आता या सगळ्या बाबी लगेचच कशा उघड होतील आणि कुणाला म्हणजे कुणाला सोडणार नाही एवढं म्हणू शकतो. ठीक आहे, तिकडे जातो. चला चला.